विश्वास दाखवलेला आहे, जे संघटनेचं काम त्यांनी केलेलं आहे, त्या विश्वासाची निराशा कधीही होणार नाही. तसेच जे इथं CR सावंत संघटनेमध्ये उपस्थित जे आहेत पदाधिकारी किंवा जे सदस्य आहेत त्यांनाही अशी माहिती देतो या वेळेला की तुमची देखील निराशा होणार नाही. संघटना स्थापन केलेली आहे. संघटनेची जी उद्दिष्ट आहेत आपले जे पुढे गोरगरीब आपले समाज बांधव आहे, समाजाचे घटक आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी आपण संघटना स्थापन केलेली आहे. संघटनेचा कोणताही राजकीय हेतू नाही. तसेच संघटना जी आहे आपली ही संघटना ज्या इतर संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या त्या इतर संघटनांपेक्षा वेगळं काम करणाऱ्या संघटना आहे. आपल्या या ठिकाणी वेगळं काम देखील करायचं आहे. तसेच आता सामाजिक परिस्थिती आपण पाहिली असता त्या सामाजिक परिस्थितीमध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे. प्रत्येक माणूस असुरक्षित वाटत आहे. प्रत्येक माणसाला ज्या आपल्या आई बहिणी आहेत त्यांना देखील असुरक्षित वाटत आहे सध्या. अशा परिस्थितीमध्ये ही संघटना आपण स्थापन केलेली आहे, त्यांना सुरक्षा देण्यासाठी स्थापन केलेली आहे. आता हे जंगलराज जे झालेलं आहे स्थापन याच्यामध्ये आपल्याला कल्पना राहायची गरज निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जंगलामध्ये जे आहेत सर्वांच्या सुरक्षेसाठी कल्पने राहिलं जातं, राहतात लोक, तसंच आपल्याला देखील आता कल्पने राहण्याची गरज आहे. कारण आपण सर्वजण दिनदुबळे गरीब लोक आहेत ते सध्या असुरक्षित आहेत. कारण पैसेवाले लोक अधिक पैसेवाले होत चालले, गरीब लोक अधिक गरीब होत चालले. काहींचा दिवसाचा खर्च जेवढा आहे तेवढा काहींच्या महिन्याची कमाई आहे. त्यामुळे कोणतेही मार्ग नाही आहेत मोठे होण्याचे किंवा कोणते सोर्स नाही आहेत. फक्त माणूस आता सध्या जगत आहे आणि जगत आहे, याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. भिकारी देखील या समाजामध्ये जगत असतो, त्याचप्रमाणे माणूस देखील आता जगत आहे. की अशा जगणाऱ्या माणसाला आपण दिशा देण्यासाठी, वाट दाखवण्यासाठी जे तरुण पिढी आहे ती सध्या नैराश्यामध्ये आहे, त्यांना कुठे मार्ग गाव नाही. शिक्षण झालेलं आहे परंतु नोकऱ्या नाही. जर शिक्षणाला पैसे नसतील, शिक्षण कमी झालेलं आहे तर त्यांना मार्ग गाव नाही. कुठलं तरी मोलमजुरी करावी लागते, कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करावं लागते. कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या नावाखाली पैसे काढतो, तो मोठा होतो पण तो मजूर हायकडेच राहतो. तर अशी परिस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये तरुण जगत आहे. अशा तरुणांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी, त्यांना योग्य दिशा आणण्यासाठी संघटना किंवा राजकारण करणारे लोक आहेत ते सध्या त्यांचा वापरच करून घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारणी लोक त्यांना मतांसाठी, गर्दीसाठी त्यासाठी वापर करतात. एक दिवस त्यांना दारू बटन देणार, त्या ठिकाणी त्यांचा यूज करून घेणार, अशा प्रकारचं काम सध्या समाजामध्ये चालू आहे. तर आपली संघटना जी आहे ती संघटना खूप वेगळं काम करते. जे सगळे करतात तेच आम्ही करणार नाही असा आम्ही निश्चय केलेला आहे. तसेच आमच्या संघटनेचे जे कार्यक्रम आहेत नाही का, मोर्चा, आंदोलन अशा प्रकारचे आम्ही काढायचं नाही ठरवलं आहे. तर आमचा सदस्य आम्ही असं बनवलं आहे की त्याच्यावर अन्यायच नाही झाला पाहिजे. अन्याय झाल्यानंतर मोर्चा काढणं, आंदोलन काढणं, उपोषण काढणं, आमचा सदस्य संघटनेचा एवढा सक्षम झाला पाहिजे की त्याच्यावरती अन्याय करताना हजारो नाही करोडो वेळा विचार झाला पाहिजे. आणि त्याच्या भोवती संघटनेची ताकद निश्चित असेल. संघटनेची ताकद त्यांना जे कोणी त्यांना अन्याय अत्याचार करायला त्यांना नक्की प्रतिकार करेल आणि ते करू देणार नाही. आणि आजकाल समाजामध्ये पाहिलं गेलं तर रोजच मोर्चे आहेत. तहसीलदार कचेरी बघितली, कलेक्टर ऑफिस बघितली, उपोषणाला लोक बसतात, आंदोलन करतात. आता मागायची वेळ नाही, घ्यायची वेळ आहे. त्यामुळे मागून काही उपयोग नाहीये. तर आपल्याला आता घ्यायचं आहे, आपल्याला भीक कुणाला मागायचं नाही, स्वाभिमानाने जगायचं आहे. त्यासाठी आपण ही संघटना काढलेली आहे. तसेच आपल्या ज्या संघटनेमधील काही लोक आहेत, शिक्षण आहे, ज्यांचं शिक्षण आहे त्यांच्या नोकऱ्यांसाठी आपण भांडणार आहोत. जर नोकरी लागत नसेल तर त्यांनी व्यवसाय करावा. व्यवसायासाठी जे आवश्यक त्यांना गोष्टी आहेत त्या पुरवल्या जातील. आणि संघटनेमार्फत त्यांनी जर आमच्याकडे असे लोक आले, त्यांनी आम्हाला प्लॅन दाखवला की अशा प्रकारे असं मी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये असा फायदा होऊ शकतो, एवढे पैसे गुंतवले तर त्यांनी जर आम्हाला पटवून दिलं तर आम्ही निश्चित त्याला चांगल्या प्रकारे भांडवल देऊन त्याला स्वतःच्या पायावर कसं उभं राहतील ही आमची इच्छा आहे. आमचं असं म्हणणंच नाहीये की संघटनेचे कार्यकर्ते संघटनेमध्ये फिरले पाहिजे, त्यांनी गर्दी केली पाहिजे. त्याचं समाजकारण त्यांनी त्याच्या घरापासून करावं अशी आमची इच्छा आहे. आमच्या संघटनेच्या अगोदर जे आई वडिलांनी त्यांना जन्म दिलेला आहे अशा मुलाला, त्या आई वडिलांचे उपकार त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीचे आहेत, त्याच्या भावाचे आहेत. त्यांनी आई वडिलांना खुश ठेवावं, त्यांच्यासाठी काहीतरी कमवून दाखवावं, 4 पैसे मिळवावे, त्यांना एक छानशी साडी घ्यावी, कपडे घ्यावे, ते कसे खुश होईल हे पाहावे. किंवा आपण चांगलं वागू, आपल्या वडीलधाऱ्या लोकांना आदर कसा करावा, किंवा आपण त्यांना एक चांगला माणूस, चांगला मुलगा किंवा चांगला पती, चांगला भाऊ
ते जर बनवून दाखवू शकले तरच तो सीआर सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता असं समजेल. सीआर सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता हा उगाच गर्दी करण्यासाठी उगाच कुठे फिरणारा असेल तर आम्हाला तो असा कार्यकर्ता नको आहे. त्यांनी त्याचं समाजकारण अगोदर त्याच्या घरच्यांपासून करावं. जर तो त्याच्या घरच्यांना खुश ठेवू शकला तरच तो संघटनेतील चांगला सदस्य आहे असं आम्ही समजू. आणि तीच आमची आशा आहे. आम्हाला गर्दी करायची नाही, राजकारण करायचं नाही, समाजकारण करायचं नाही. एक कार्यकर्ता घडवायचा आहे. त्या कार्यकर्त्याचं जे डोकं आहे दिशाहीन झालेलं आहे. त्याला समजावं नक्की काय करावं. तो फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. घरी आई वडील ओरडतात, बाहेर लोक ओरडतात, बाहेर लोक काहीतरी वेगळे नाद लावतात, वेगळ्या ठिकाणी त्याला घेऊन जातात, त्याचा वापर करतात. त्या ठिकाणी तात्पुरती लोक त्याला वापरून घेतात आणि परत सोडून देतात आहेच असं. त्यामुळे त्याच्या जीवनाला जगण्याला काही अर्थ राहत नाही. तो कुणाचाच उरत नाही, ना आई वडिलांचा, ना समाजाचा, ना स्वतःचा. अशा कार्यकर्त्यांना आम्हाला फक्त जाणीव करून द्यायची आहे की तो काय आहे आणि तो काय करू शकतो. आज सर्वसामान्य माणसामध्ये एवढी ताकद आहे, तो काही करू शकतो आणि कुठल्याही मोठ्या माणसाला झुकवू शकतो. परंतु त्याची ही जी आत्मविश्वास आहे, त्याची महत्वाकांक्षा आहे, तो हरलेला आहे. त्याच्याकडे कॉन्फिडन्स राहिलेला नाही. त्याच्याकडे पूर्णपणे विश्वास देखील राहिला नाही स्वतःकडे की तो काय करू शकतो किंवा काय नाही करू शकतो. हा विश्वास संघटनेमार्फत आम्हाला निर्माण करायचा आहे. किती मोठा बलाढ्य माणूस असेल किंवा कोणी असो तो त्याला भिडू शकतो किंवा त्याच्याशी लढू शकतो. असे कार्यकर्ते आम्हाला घडवायचे, त्याला एक विश्वास निर्माण करायचा आहे. तो आत्ता जर सायकलवर आहे तर माझी इच्छा आहे की त्यांनी मोटरसायकलची स्वप्न बघावी. मोटरसायकलवर आहे की मोठ्या गाडीत आहे त्यांनी विमानाची स्वप्न बघावी. असा कार्यकर्ता घडवायचा आहे. कार्यकर्ता घडवायचा आहे आपल्याला, याचा अर्थ त्याचं कुटुंब घडवायचं, त्याचा एक चांगला माणूस म्हणून निर्माण करायचं आहे. उगाच मी आलो, गर्दी केली, गर्दीपुरतं माझ्याकडे आलं असं नाही. तर त्यांची जी कर्तव्य आहेत, त्यांचे जे महत्वाकांक्षी, त्यांची जाणीव आहे स्वतःला झाली पाहिजे. स्वतःची ओळख करून देण्यासाठी कार्यकर्त्याला ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे. उगाच दाड्या वाढवायच्या किंवा शो करायचा किंवा गर्दी दाखवायची आणि आम्ही खूप डेंजर आहोत किंवा आम्ही असे आहोत तसे आहोत हे दाखवण्यात काही मजा नाही, त्यात काही पुरुषार्थ नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जर हास्य निर्माण करू शकला किंवा त्यांना जर खुशी देऊ शकला तर तो खरा कार्यकर्ता किंवा तो खरा सीआरचा कार्यकर्ता समजला जाईल. आणि अशाच प्रकारचा कार्यकर्ता आम्हाला घडवायचा आहे सीआर सामाजिक संघटनेमार्फत. आणि तशी आमची इच्छा आहे की असा कार्यकर्ता बनला पाहिजे. आता आधुनिक जग आहे, आधुनिक नवीन विचाराची लोक आहेत, नवीन प्रकारे आता पैसे कमवण्याचे मार्ग अनेक निर्माण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण अजून जातीवादामध्ये किंवा जातीभेदामध्ये अडकून बसलेलो आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा काडी मात्र आपल्या घराशी किंवा आपल्या उदरनिर्वाहाशी कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. तरी देखील आपण अशा गोष्टीमध्ये स्वतःला अडकून घेतलेला आहे आणि आपला वेळ वाया घालवत आहे. तर अशा वेळेला आपण असं ठरवलं पाहिजे की आपला जी वेळ आपल्या कुटुंबासाठी दिला पाहिजे, आपल्या घरच्यांसाठी दिला पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. तुमच्या या कामामध्ये किंवा लढ्यामध्ये, या अन्यायाच्या विरुद्ध जी लढा तुम्ही देता, गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहता, त्या लढ्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सहकार्य सीआर सामाजिक संघटना निश्चित करेल. आणि कोणताही कार्यकर्ता कमजोर राहणार नाही, बिनदुबळा राहणार नाही याची निश्चित काळजी घेईल. सीआर सामाजिक संघटना कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम आहेत, कुठल्या जाती धर्माचे कार्यक्रम राबवले, कुठल्या जयंती राबवले, त्यांनी त्यांच्या आई वडिलांना खुश ठेवावं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहावं एवढीच आमची इच्छा आहे. किंवा जे आपले व्यसनाधीन काही कुटुंब असतील, एक व्यसनाधीन माणूस असेल तर त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतं, त्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये अशी जी व्यसनाधीन लोक आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते बोलू, कुठल्या जातीवर किंवा धर्मावर बोलण्यापेक्षा अशा प्रकारचे वक्ते आपण बोलवले तर त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला किंवा ते चांगल्या प्रकारे त्यांचं काम, त्यांची सुधारणा झाली तर कुटुंबाचा ते आशीर्वाद आपल्याला निश्चित भेटणार आहे. तसेच कोण सुधारत नसेल तर आपण त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवू. अशा अनेक प्रकारचे कार्य आपण या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून करू शकतो. तसेच कोण आपल्या आई बहिणींवर अन्याय अत्याचार करत असेल, आपल्या ज्या मुली आहेत कॉलेजला जातात, आई बहिणी आहेत त्या बाहेर समाजात वावरत असतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी अनेक लोक विचार त्या पद्धतीने करत असतात. अशा लोकांना देखील आपण आई बहिणीसाठी आपल्या हेल्पलाईन काढली पाहिजे संघटनेमार्फत, की जेणेकरून कोणत्याही आई बहिणीला आपल्याला जर कोणी त्रास देत असेल, कोण काही बोलत असेल, कोण काही छेडछाड करत असेल तर अशा आई बहिणींना आपल्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांची मदत केली पाहिजे. अशा प्रकारचा सीआर सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता असला पाहिजे. तसेच पोलीस स्टेशन असेल, तहसील कचेरी असेल किंवा अजून कुठले सरकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी अनेक लोक गोरगरीब लोकांचं काम केलं जात नाही, हेळसांड होती. त्या ठिकाणी आमच्यासारखी लोक गेली किंवा इतर पॉवरफुल लोक गेली तर त्या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार केला जातो, त्यांची कामं लवकर होतात.
तर माझी विनंती आहे की बीडमधील CR समाज संघटनेतील लोकांना त्यांनी बोर्ड लावावा पोलीस स्टेशनला, तहसील कचेरी ज्या ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय आहे त्या त्या ठिकाणी कोण मदत करत नसेल, कायदेशीर कोण वागत नसेल तर त्या ठिकाणी आपल्या संघटनेच्या सदस्यांनी त्यांना